खरं तर आज सचिन बोडवेला आपला स्वतःचा अनुभव पणाला लावावा लागणार आहे. यावेळेस सुरेख चेंडू स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये चेंडूचं कलेक्शन केलंय आणि धाव चेंडू मोठा फटका खेळायचा होता अनुकूलला थांबवलेला आहे पूर्णपणे सचिन बोडवेनं. खरं तर अनुभव आहे, एक अनुभवी गोलंदाज म्हणून सचिन बोडवेची ओळख आहे. कितीतरी मोठ्या मोठ्या खेळाडूंना त्यानं थांबवलेला आहे आणि बाद करण्यामध्ये यशस्वी आहे. परत एकदा तिथे पहा तुम्ही अक्षय मलकेकडून कुठली चुकी होणार नाही. सचिन बोंडवे विकेटचं पतन, सचिन बोंडवेसाठी विकेट. सहा गडी बादात 31 धावेंवरती. रोहन सोंडेकर खरं तर 31 धावा धावफलकावरती आहेत. 6व्या क्रमांकाचं शतक सुरू आहे. शेवटच्या 4 चेंडू. फुल टॉस आला बॅट वरती. आकाश बोंडवे डाऊन द बॉल. लागोपाठची दुसरी विकेट सचिन बोंडवेसाठी. काय कमालीची गोलंदाजी आज सचिन बोंडवेकडून आणि केसनन संघ एकही षटकार मारू शकला नाहीये या सामन्यामध्ये. 31 धावा आहेत, 7 गडी बादात आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सचिन बोंडवे आहे. 3 चेंडूमध्ये 3 विकेट आल्या तर केसनन संघ ऑल आउट होईल. या स्पर्धेतला दुसरा असा संघ ठरेल की जो ऑल आउट झालेला आहे. 7 गडी बाद 31 धावा धावफलकावरती. यावेळेस वाह काय चेंडू टाकलाय, वाह 2 विकेट 1 चेंडू डॉट आणि आतापर्यंत एकही धावाली नाही या शतकामध्ये. विकेट मेडन सचिन बोंडवे शतक टाकेल की काय. यावेळेस परत एकदा काय गोलंदाजी आहे मित्रांनो. अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. खरं तर लालाराम प्रजापतीनं या स्पर्धेमध्ये विकेट मेडन ओव्हर टाकलेली आहे आणि त्या दावेदारावरती सचिन बोंडवेचा स्वार देखील झाला असता, परंतु एक आली आहे. दुसरीचा प्रयत्न तिथे 2 आल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धावेंसाठी धावाची संधी, परंतु तिथे 3 धावा आल्या. बाईच्या स्वरूपात आलेल्या 3 धावा धावफलकावरती. 34 धावा. पद्मावती माता स्पोर्ट क्लब 36 चेंडवानी 35 धाव्यांची गरज.